तर फ्रेंड्स, तुम्ही आज पाहत आहात बोंबील आणि बोंबलाची ही चटणी खूप छान आणि चमचमीत लागते। आणि ही आहे बोंबील आणि बटाट्याची भाजी। ही पण खूप चमचमीत झालेली आहे, सुकी भाजी आहे। तर रितिका फूड कॉर्नरमध्ये सगळ्यांचे मनापासून स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। त्यासाठी काही बोंबील घेतलेले आहेत। हे लहान साईजचे बोंबील आहेत। तर आपण हे बोंबील प्रथम साफ करून घेऊया। बोंबील छोटे छोटे बारीक कट करून घ्यायचे आहेत आणि यामध्ये काही काळं वगैरे असेल तर तेही काढून घ्यायचे आहे। तर मी पहा अशा प्रकारे बोंबील साफ करून घेतलेले आहेत। बाहेर लहान मुले खेळत आहेत, त्यामुळे आजूबाजूला खूप गोंधळ आहे। आता बोंबील साफ केल्यानंतर हे बोंबील आपण आता भाजून घेणार आहोत। तर तुम्ही एका भांड्यामध्ये किंवा तव्यामध्ये हे बोंबील भाजून घ्यायचे आहेत। जर तुम्ही जास्त प्रमाणात बोंबील आणले असतील तर असे बोंबील बारीक चिरून स्वच्छ करून बोंबील भाजून घ्यायचे आणि वर्षभरासाठी सुद्धा स्टोर करू शकतात। बोंबील भाजून घेतले ना तर याला किडा वगैरे काही लागत नाही आणि चांगले बोंबील वर्षभर राहतात। आणि जेव्हा जेव्हा भाजी करायची असेल त्यावेळी त्यातले थोडे थोडे बोंबील घेऊन आपण त्याची भाजी किंवा चटणी करू शकतो किंवा पातळ आमटीही करू शकतो। तर आता आपण प्रथम चटणी करून घ्यायची आहे। तर त्यासाठी आपण काही बोंबील घेतलेले आहेत। तर मी हे बोंबील स्वच्छ धुवून घेत आहे। बोंबील असं 2 पाण्याने तरी स्वच्छ धुवून घ्यायचे। तर हे पहा, मी असे चोळून चांगले असे बोंबील स्वच्छ धुवून घेत आहे। आणि आपण हे बोंबील थोडेसे सुकवट म्हणजे थोडे पाणी निथळण्यासाठी बोंबील असे पसरवून ठेवायचे आहे। तर फ्रेंड्स, आपण चटणी बनवायला सुरुवात करूया। त्यासाठी घेतलेले आहेत मिरच्या, लसूण, जिरे, हळद, लाल तिखट आणि लाल मिरची पावडर म्हणजे काश्मीरी लाल मिरची पावडर असे 1 चमचा हळद, अर्धा चमचा थोडेसे जिरे। तर गॅसवरती तवा ठेवलेला आहे। तवा गरम झाला की थोडे तेल टाकून आपण आता यामध्ये मिरच्या आणि लसूण थोडेसे असे लालसर करून भाजून घेणार आहोत। मिरच्या थोडे तडतडताना थोडं काळजी घ्या, तेल अंगावर उडू शकते। आता आपण हे थोडंसं लालसर झालं की यामध्ये बोंबील आपण जेवढे हवेत तेवढे बोंबील घ्या आणि तेही भाजून घेऊया। आता बोंबील भाजले आहेत। आता थोडे जिरे जे घेतले आहेत जिरेसुद्धा भाजून घेऊया। तर फ्रेंड्स, आता सर्व साहित्य भाजून चांगले झालेले आहे। तर आपण हे आता मिक्सरला वाटून घेऊया। थोडे थंड झाले की मिक्सरला वाटून घ्यायचे आहे। आणि वाटताना हे मीठ आणि हे जे हळद आणि चटणी हे यामध्ये मिक्स करायचे आहे। आणि जास्त बारीक वाटायचे नाही, थोडेसे जाडसर असेल तर खूपच चांगले। आता मी हे बघा, चटणी आपण पुन्हा जरा तेल टाकून ही चटणी फ्राय करून घेणार आहोत। म्हणजे जास्त आपण 1-2-3 दिवसही किंवा आठवडाभर पण ही राहते। तर ही थोडीशी आपण आता फ्राय करून घ्यायची, म्हणजे खूप आणि चवीलाही खूप छान लागते। तर आपली आणि वरती कोथिंबीर टाकायला विसरू नका, कारण त्याने खूप छान चव लागते। आता ही चटणी आपली रेडी आहे खाण्यासाठी। तर तुम्ही भाकरीबरोबर, चपातीबरोबर किंवा भाजी केव्हा नसेल तेव्हा ही चटणी मस्तपैकी खाऊन जेवणाचा आनंद घेऊ शकता। तर ही आपली चटणी तयार आहे। तर फ्रेंड्स, आता आपण करायला घेऊया बोंबील आणि बटाट्याची भाजी। तर त्यासाठी मी एक मोठा कांदा चिरून ठेवलेला होता, तो मी आता भाजून घेत आहे। तुम्ही जशी भाजी बनवायची आहे म्हणजे किती बोंबील आहे त्याप्रमाणे कांदाही जास्त त्यासाठी लागतो। कांदा जास्त असेल तर अजून भाजी छान होते। तर मी एक मोठा कांदा चिरून घेतलेला आहे। कांदा आधी मी तव्यावर भाजून घेतला आणि नंतर तेल सोडलं, त्याच्यामुळे पण एका भाजीला एक छान चव येते। तुम्ही असे करून बघा। आता यानंतर मी एक मोठा टोमॅटो घेतलेला आहे, तो मी बारीक चिरून ठेवला होता, तोही आपण आता भाजून घेऊया। यानंतर 1 चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट आणि 1 चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर घेतलेली आहे।
आणि आता आपण हे सगळं साहित्य परतून घेऊया। ही भाजी तुम्ही तव्यात करून बघा ह्याच्यात, आणि त्यामुळे खूप म्हणजे चवीमध्ये खरंच खूप फरक पडतो। तव्यात खूप छान भाजी होते। जर थोडीशी करायची असेल तर तव्यातच करा, भाजीला एक उत्तम चव लागते। त्यानंतर तर आपण मीठ टाकले होते आणि चांगले परतून घेतले। तर फ्रेंड्स, आता बोंबील चांगला परतून घ्यायचा आहे। कोणतीही सुकी मच्छी असू देत, नेहमी चांगले तेलामध्ये परतून घ्यायची। यानंतर एक बटाटा घेतलेला आहे, तो चिरून आपल्याला परतून घ्यायचा आहे। बटाटा टाकला तरी चालतं किंवा नाही टाकला तरी भाजी छान होते। आता हे सगळं साहित्य परतल्यानंतर आपण भाजी शिजण्यासाठी एक अर्धा ग्लास आपण पाणी घालणार आहोत। कारण बटाटा शिजला पाहिजे आणि बोंबील थोडासा मऊ झाला पाहिजे। तर यावर झाकण ठेवून आपण हे 8-10 मिनिटे ही भाजी शिजवून द्यायची आहे। ही भाजी लगेच शिजते। हे पहा, आता एक 8-10 मिनिटांनी भाजी शिजलेली आहे आणि यावर आता आपण कोथिंबीर घालून पुन्हा थोडीशी भाजी परतून घेणार आहोत। तव्यामध्ये ही भाजी खूप छान होते आणि बघा रंगही खूप छान आलेला आहे भाजीला। ऑलमोस्ट आपली पूर्ण भाजी तयार आहे। तर आता ही भाजी आपण सर्व करूया। तर फ्रेंड्स, ह्या दोन्ही रेसिपी आज तयार आहेत तुमच्यासाठी आणि नक्की तुम्ही ह्या रेसिपी करून पहा। तर फ्रेंड्स, खूप छान वाटली आजची रेसिपी तुमच्यासमोर सादर करताना, आणि तुम्ही ही रेसिपी पाहता त्याबद्दल तुमचे खूप मनापासून धन्यवाद। आणि काही रेसिपीमध्ये जर काही कमी असेल तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा, मी नक्की त्या प्रकारे करण्याचा प्रयत्न करेन। आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईबसुद्धा करा। आणि पुन्हा मी लवकरच येईल नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत धन्यवाद।